सध्या महाराष्ट्रामध्ये मागच्या जवळपास एक वर्षभरापासून मराठा आरक्षणाच्या संदर्भानं मनोज जरांगे यांचं आंदोलन तीव्रतेनं त्या ठिकाणी चालू आहे। लोकसभा निवडणुकीच्या नंतर पुन्हा एकदा त्यांनी उपोषण करण्याचा पवित्रा घेतला होता आणि पुन्हा एकदा त्यांनी अजून राज्य सरकारला इशारा दिलेला आहे उपोषणाच्या संदर्भानं आणि त्यांनी आता त्यांच्या मागणीमध्ये बदल करत सरसकट मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिलं पाहिजे अशी मागणी त्यांनी केलेली आहे। आणि अशी मागणी केल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि राज्य शासनाच्या वतीने दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या सर्वच राजकीय पक्षाच्या प्रमुखांना सर्वपक्षीय बैठकीच्या निमित्तानं बोलवलं होतं आणि त्या बैठकीमध्ये अशा पद्धतीचं राज्याच्या समोर एक विशिष्ट अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्याचबरोबर सन्माननीय हाके हे देखील ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण दिलं जाऊ नये आणि इतर काही ओबीसींच्या करताच्या मागण्यांकरता ते देखील उपोषणाला बसलेलं असल्यामुळं आणि महाराष्ट्रातलं एक सामाजिक संतुलन जे आहे कुठेतरी मराठा आणि ओबीसी विरुद्ध संघर्ष परिस्थिती निर्माण होईल असं होत असल्यामुळं या बाबतीमध्ये त्यांनी मिळून एकत्रितरित्या बसून या बाबतीमध्ये मार्ग काढला पाहिजे। राज्याचं सामाजिक संतुलन जे आहे ते राहिलं पाहिजे या दृष्टिकोनातून ती बैठक बोलवली होती, परंतु विरोधकांनी त्या बैठकीकडे पाठ फिरवली। जर ती बैठक झाली असती तर त्या बैठकीमध्ये नेमकी सर्व पक्षाच्या नेत्यांची काय भूमिका आहे ही स्पष्ट झाली असती। काल जितेंद्र आव्हाड असं म्हणाले की या सरकारला आरक्षणाचा प्रश्न हाताळता आला नाही, त्यामुळे सरकारने राजीनामा दिला पाहिजे। आम्ही लवकरच सरकारमध्ये येणार आहोत आणि आम्ही आल्यानंतर हा प्रश्न मार्गी लावू, अशा पद्धतीचं त्यांचं स्टेटमेंट आहे। ते स्टेटमेंट जे आहे ते आपण महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांचं स्टेटमेंट म्हणून गृहीत धरलं तर मला एक प्रश्न आदरणीय पवार साहेबांना विचारायचा आहे की मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधून आरक्षण देण्याचा कुठला कायदेशीर मार्ग त्यांच्याकडे उपलब्ध आहे? त्यांच्या हातामध्ये तशी संधी असती तर त्यांनी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिलं असतं का? हाच प्रश्न माझा सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांनाही आहे, हाच प्रश्न माझा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नाना पटोले यांनाही आहे। त्यांनी जाहीरपणे महाराष्ट्राच्या समोर येऊन सांगितलं पाहिजे की मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या मागणीच्या संदर्भामध्ये त्यांची भूमिका काय आहे आणि जर त्यांची भूमिका तशा पद्धतीने आरक्षण देण्याची असेल तर त्याच्याकरता कायदेशीर मार्ग कोणता उपलब्ध आहे? कदाचित ते हात झटकतील, आरक्षण देता येत नाही आणि इंदिरा साहनींचा सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आहे त्याच्या संदर्भाने केंद्राने घटनात्मक दुरुस्ती करून आरक्षणाची मर्यादा वाढवावी अशा पद्धतीची मागणी करून ते हात मोकळे करतील। परंतु सध्या आंदोलन जे चाललेलं आहे ते राज्य सरकारच्या विरोधात चाललेलं आहे आणि केवळ आम्ही विरोधी पक्ष आहे म्हणून राज्य सरकारच्या पुढे सातत्याने तशा पद्धतीची मागणी करणं आणि विरोधकांनी देखील त्या तशा पद्धतीच्या मागणीचा सातत्याने पाठपुरावा करणं याच्या बाबतीमध्ये विरोधकांच्याकडे कुठलं टूल आहे, कुठला कायदेशीर मार्ग आहे की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देता येईल? या बाबतीमध्ये कुठलीही बोटचेपी भूमिका न घेता आदरणीय पवार साहेब असतील, आदरणीय उद्धवजी ठाकरे असतील आणि आदरणीय नाना पटोले साहेब असतील, या तिघांनी मिळून किंवा स्वतंत्रपणे त्यांच्याकडं मराठा समाजाला ओबीसी मधून सरसकट आरक्षण देण्याच्या संदर्भात कुठला मार्ग उपलब्ध आहे हे त्यांनी सांगावं। यापूर्वी जी सर्वपक्षीय बैठक झालेली होती लोकसभा निवडणुकीच्या अगोदर, त्या बैठकीमध्ये सर्व पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका त्या बैठकीमध्ये घेतली होती। त्यामुळं इंडोर झालेल्या बैठकीमध्ये मागणी वेगळी करायची आणि बाहेर आल्यानंतर मात्र वेगळ्या पद्धतीने स्टेटमेंट करायची, मग त्यांना ती जबाबदारी स्वीकारावी लागेल। महाराष्ट्राच्या भल्यासाठी, महाराष्ट्राचं सामाजिक संतुलन राखण्याच्या करता महाराष्ट्रामध्ये मराठा आणि ओबीसी असा संघर्ष
होऊ द्यायचा नसेल तर सर्व राजकीय पक्षांनी जबाबदारीने या संदर्भामध्ये भूमिका स्पष्ट केली पाहिजे आणि ती भूमिका जर ते स्पष्ट करणार नसतील तर याचा अर्थ ते दुटप्पीपणे वागतात आणि ते महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची आणि ओबीसीची सुद्धा दिशाभूल करतायत आणि फसवणूक करतायत हे आपल्याला म्हणावं लागेल. मुळात